असतं कोणी म्हणून थँक्यू. प्रीतम, तू मला पुष्पांजली का म्हणतोयस? मग नाहीतर काय म्हणू? मी तुम्हाला याच नावाने हाक मारतो, माहिती आहे ना तुम्हाला. आय नो की पुष्पांजली म्हटलेलं तुम्हाला आवडत नाही, पण मला भयंकर आवडतं, सो मी म्हणणार. तू मला ए अंजली असं म्हण ना. पुष्पांजली, अहो अंजली असं नको म्हणू प्लीज. आपलं लग्न झालंय ना आता. तुम्ही सिरियस आहात? ओ प्रीतम, काय बोलताय? आई काय बोलताय तुम्ही? काहीतरी मस्करी करताय उगाच. आपलं लग्न कसं होईल? कसं होईल म्हणजे? प्रीतम, तुला काहीच आठवत नाहीये का? हे मंगळसूत्र बघ ना. हे तूच माझ्या गळ्यात घातलंयस प्रीतम. ज्यांनी तिला आधार दिला ते काकाही राहिले नाहीयेत या जगात. मग अशा वेळी ती कुठं जाईल? मसणात जाईल, उक्कीर ड्रायव्हर राहील. तुम्हाला कशाला तिचा पुळका? मरे ना का ती? आम्ही सुटू एकदाचे. आता महत्वाचं काय आहे मधुरा? प्रीतमचं बरं होणं. हे बघ, तू त्याच्या काळजीपोटी हा त्रागा करतेस हे कळतंय मला, पण आपण सगळ्यांनी मिळून त्याला बरं करूया ना. हे बघ, तू चुकीचा विचार करू नको आणि नको त्या गोष्टीचा हट्ट करू नकोस. ऐक माझं. ठीक आहे, तू म्हणतेस तसं मी घेते अंजलीला करा, पण मला सांगता येईल तिला बघितल्यावर प्रीतमला जो त्रास होतोय त्या त्रासाचं काय करू मी? अगं प्रीतम तर तिला ओळखतही नाहीये. मग कुठल्या नात्यानं मी तिला घरात घेऊ सांग ना. मधुराताई शाबास, हे अगदी खरं बोललात तुम्ही. अंजलीला आता कोणी घरात घेत नाही. हा नारायणी बोल. 2 तासात मिळते? ठीक आहे, मी कळवते तुला. हा मला ऑफिस मध्ये जावं लागेल पण तुला अशा अवस्थेत सोडून कशी जाऊ मी लाडू? मला अक्काई, तू माझी काळजी करू नको, तू जा ऑफिसला प्लीज. कशी जाऊ लाडू मी? कशी जाऊ? माझी बुद्धी सांगते मला ऑफिसला जावं लागेल, पण माझं मनच मानत नाही येतं. मग यावेळी बुद्धी जे सांगते ना ते ऐक. सांग तुझ्या मनाला, तुझ्या लाडूची काळजी घेईन मी. अंजलीसाठी तुझं मन तुटतंय हे कळतंय मला, पण माझ्यावर विश्वास ठेव. हे बघ, तिला घरात घेतल्याशिवाय मी इथून निघणार नाही. तिच्याबद्दल असं बोलताना काहीच वाटत नाही का हो तुम्हाला? सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रीतम न घेतलंय तिला घरात. सध्या तरी प्रीतमच्या तब्येतीशिवाय महत्वाचं माझ्यासाठी काहीही नाहीये. त्यामुळे तुम्ही आणि तुमची मुलगी रूमच्या बाहेर पडू नका आणि प्रीतम समोर येऊ नका.
उगीचच प्रश्न विचारत राहतो तुम्हाला. त्यामुळे रूम मध्येच बसून राहा. आणि अंजली सुद्धा तुमच्या खोलीतच राहील. तिला अजिबात त्रास द्यायचा नाहीये तुम्ही. कळतंय का तुम्हाला? पण मीनाक्षी ताई, तुम्ही आता आत गेलात तरी चालेल. जा. मधुरा, या असल्या लोकांच्या नादी लागू नकोस का? सोन्यासारखी सून मिळाली आहे तुला. तिची कदर करायला शिक. अंजलीला प्रीतम पासून वेगळं करायला चालली होतीस ना? प्रीतमच तिला घरात घेऊन आलाय. बघितलंस ना? माझी बहीण असा राग राग करत नव्हती कधी कोणाचा. खूप काय ठरवलं? प्रीतमच्या रूम मध्ये राहायचं नाही, त्याच्या समोरही यायचं. एक आश्रित म्हणून घरी राहील आणि सगळी कामं करेल घरातली. हे सगळं मान्य असेल तर राहू दे तिला या घरात. मला मान्य आहे. तुमच्या सगळ्या अटी मला मान्य आहेत मावशी. पण माझ्या मात्र लक्षात यायचं की तुला भूक लागली. मग मी तुझ्या आवडीचं धिरडं, थालीपीठ किंवा पोहे किंवा पोळीचा लाडू द्यायची. आणि मग ते खाल्ल्यानंतर तुझं पोट थंड व्हायचं आणि मग डोकं पण शांत व्हायचं. चिडका पिप्पा. तुला आठवते का? तुझं डोकं दुखायला लागलं की मी अशीच तुला तेल मालिश करून द्यायचे. आणि मग गोष्ट सांग म्हणून हट्ट करायचास तू. मग आता सांग काय गोष्ट एखादी सांग. लहान आहेस का तू? आत्ता तुला गोष्ट सांगायला? तुझ्यासाठी तर लहानच आहे ना मी. मग मला आता गोष्ट सांग. कुठली सांगू? मला माहित नाही, कुठली पण तुला येते ती सांग. एका मुलाची गोष्ट सांगते तुला. एक होता मुलगा, खूप गोड, आई वडिलांचा खूप लाडका. त्याच्या जन्मामुळे जणू त्यांना एक खजिनाच मिळाला होता. घरातलं किती वातावरण बिघडलंय आणि हे वातावरण बिघडायला सर्वस्वी तो कारणीभूत आहे. हे मान्यच करायला तयार नाहीये. जरा काही बोललं की असं चिडायचं आणि निघून जायचं. मघाशी सुद्धा मी गेले आणि म्हटलं 2 प्रेमाचे शब्द बोलावे त्याच्याशी, जरा समजावून सांगायचं. पण सगळा चुकीचा अर्थ घेतला. आणि मग बघितलंस तू काय झालं ते. आई वडील आपल्या मुलाच्या कधीच वाईटावर नसतात का? हे कधी कळणार आहे त्याला? आई, नका ना इतकी काळजी करू प्लीज. या सगळ्याचा तुम्हालाच त्रास होतोय की नाही? मान्य आहे, एक आई म्हणून या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होणं स्वाभाविक आहे. पण प्लीज आई, प्लीज शांत व्हा. नका एवढा विचार करू. तुम्ही असं करा, तुम्ही आज जाऊन जरा वेळ आराम करा. मी आहे ना, मी थांबते इथे, मी बघते. बाबांना आत्ता यातलं काही कळायला नको ना. प्लीज तुम्ही आज जा, मी थांबते.